त्या ठिकाणी झेल ड्रॉप करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडूवरती झेल होता आणि इथे झेल कोणाचा सोडलाय तर नितीन दादा वांगडे यांचा झेल ड्रॉप केलाय. परंतु या झेलचा भुर्दंड मात्र येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सोसावा लागेल याच्यामध्ये शंका नाहीये. कारण की अशा एका खेळाडूचा तुम्ही झेल सोडलाय, कमीत कमी या प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार त्यांच्या नावावरती आहे. फटका चांगला आहे, तिथे मात्र गॅप आहे, क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. एक सिंगल धाव धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण धावफलकावरती पाहायला मिळते आहे. आणि या एकच्या मदतीने संघाचं धावफलक 2 या धावसंख्येवरती आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे. टीम नित्रळ टीम सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर या ठिकाणी फलंदाजी करताना मेगा फायनल मध्ये पाहायला मिळते आहे. इथे मात्र फटका बसलाय, चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा झेलची संधी आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडल्यानंतर हळूहळू चेंडू सीमारेषेकडे जात असताना आता मात्र चेंडू जाईल सीमारेषे पार. नितीन वांगडेच्या बॅट मधून इथे मात्र आता चौकार आणि 4 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. तीन चेंडूंच्या पाठीमागे आतापर्यंत धावा खर्च केला गेल्या तर फक्त 6. मयुरेश चांगली गोलंदाजी करतोय, एक संधी निर्माण करतोय, परंतु क्षेत्ररक्षक कुठेतरी थोडीशी चुकी सकाळच्या सत्रामध्ये इके मात्र करताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगला फटका आहे, स्ट्रेट ड्राईव्ह फटका आहे, चेंडू मात्र 1 बाउन्स, ऐकणारी नाहीये, थांबणारी नाहीये. नितीन वांगडेच्या बॅट मधून आणखीन एक जबरदस्त प्रहार, चेंडू जाईल सीमारेषे पार, मिळतील धावा. नितीन वांगडेच्या बॅट मधून येतोय चौकार. अजून एक चांगला चेंडू आहे, इथे मध्ये गतीवरती परिवर्तन पाहायला मिळालंय. इथे बीट करून नितीन वांगडेला इथे मात्र आता डॉट चेंडू टाकण्यासाठी आपण पाहिलं तर या ठिकाणी मयुरेश सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅक वरती असताना पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकत असताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत धावा खर्च केला गेला त्या तब्बल 10 धावा 5 चेंडूंच्या पाठीमागे. अजून एक चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. आयुष्य पूर्ण 0 झालं ना तरी हार मारू नका, कारण त्या शून्यासमोर किती अंक लिहायचे आहेत ना, ती धमक तुमच्यामध्ये असायला हवी आहे. ती धमक आहे नितीन वांगडेच्या बॅट मधून आणखीन एक लांब 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 सकाळच्या वातावरणामध्ये अगदी हा चटका दिलाय. जणू काय फलंदाजाने गोलंदाजाला चेंडू निघून जातोय. 7 धावांसाठी येतोय षटकार. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप केलाय आणि कॅच ड्रॉप केल्यानंतर याचा भुर्दंड मात्र धावांमध्ये सोसावा लागतोय. सध्याच्या घडीला टीम पाठेघर टीम सध्याच्या घडीला आपण पाहतोय कुमारने झेल ड्रॉप केला होता. आज कुमार म्हणत असेल मनामध्ये कसा झेल सुटला, आज हा झेल किती इम्पॉर्टंट होता, या झेलचं महत्व किती होतं. जर झेल का जर टिपला असता तर इथे 2 चौकार आणि 1 षटकार तुम्हाला पाहायला मिळाला नसता. परंतु इथे मात्र झेल सुटल्यानंतर हा फलंदाज आता मात्र रंगात आलाय, ढंगात आलाय आणि त्याच्या बॅट मधून 2 चौकार आणि 1 षटकार जरूर आपल्याला पाहायला मिळालेत. षटक क्रमांक 2 सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहिलं तर गोलंदाज कुमार शेलार हा देखील आपल्याला गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. नशिबाची सगळीच पाशी आपल्या मनाप्रमाणे पडतील असे नाहीये, परंतु जसे पडतील ना त्या ठिकाणी तुम्हाला डाव जिंकण्याची संधी असते आणि तो डाव जिंकायचा असेल ना तर आता मात्र गोलंदाजी तुम्हाला इथे कुमारला चांगली टाकावी लागेल. ज्या कुमारने कॅच ड्रॉप केला होता ना तोच कुमार मैदानाच्या आतमध्ये पहिला गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. पुन्हा एकदा मिस क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि इथे देखील कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळते. पहा एका पाठोपाठ दुसरा कॅच हा ड्रॉप झालाय. म्हणजे दोन्ही जर कॅच पकडले असते तर ओपनर जोडी मैदानाच्या बाहेर आपल्याला जाताना पाहायला मिळाली असती.
परंतु इथे देखील आपण पाहिलं तर मिड विकेट क्षेत्रामध्ये आणखीन एक झेल ड्रॉप होताना टीम आपण पाहिलं तर पाटेकर टीम कडून सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. लोअर फुलटा चेंडू होता, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल आले, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का पाहता पाहता इथे थ्रो देखील चांगला पाहायला मिळतो आणि कोणती रिस्क घेतली नाही, कोणता धोका पत्करला नाही, एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. मेगा फायनलची मॅच आपण पाहतोय. सनराईज चषक 2026 प्रकाश ज्योतातील ही पहिली स्पर्धा आहे. आज उरमुडी विभागातून हे आयोजन आपण पाहिलं तर पोपळकरवाडी टीमच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. सकाळचे बरोबर 6:14 मित्रांनो झालेत. पहिलं फुलटॉस चेंडू आहे, चेंडू हवेमध्ये आहे, झेलची संधी आहे, त्या ठिकाणी आता मात्र झेल टिपला जातोय आणि फलंदाज इथे मात्र आपण पाहिलं तर अमितचा खेळ या ठिकाणी संपला जातोय. एका पाठोपाठ एक एक संधी येते, परंतु ही संधी मात्र आता आपल्या हातामध्ये आली आहे आणि पहिला गडी बाद या ठिकाणी पाटेकर टीमने या ठिकाणी नित्र टीमचा आता मात्र आपण पाहिलं तर अमितला माघारी पाठवण्यामध्ये यश आलंय. चला नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. संघाची धावसंख्या 18 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू आता मात्र या ठिकाणी यॉर्कर चेंडू टाकला, तिथे मात्र पहिलाच चेंडू पेस करत असताना आकाशनं मात्र स्ट्राईक वरती नितीन दादाला आणून ठेवलाय. इथे मात्र इथून पुढे आता कुमार विरुद्ध आपण पाहिलं तर नितीन वांगडे यांच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये फायनल मध्ये हे बॅटल रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. हा देखील फटका चांगला आहे. नितीन वांगडेच्या बॅट मधून इथे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार. मिळतील धावा 6. नितीन वांगडेच्या बॅट मधून लांबच लांब षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. कॅच ड्रॉप केला होता भारताच्या रोहित शर्माचा तिसरा परिणाने फक्त 4 या धावसंख्येवरती. तिथून पुढे 264 धावा ठोकल्या होत्या. मी म्हणेन इथे कॅच ड्रॉप केला होता कुमारने 0 या धावसंख्येवरती या नितीन वांगडेचा. इथे मात्र आता नितीन वांगडे थांबायला तयार नाहीये. धावांचा वेग वाढवताना सध्याच्या घडीला या मेगा फायनल मध्ये पाहायला मिळतोय. अजून एक चांगला चेंडू आहे. इथे मात्र आपण पाहतोय अंगावरती चेंडू जाऊन आढळल्यानंतर एक सिंगल धावफलकावरती पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जात असताना संघाची धावसंख्या 26 धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं, आणि दुसरं षटक या ठिकाणी आपण पाहिलं तर कंप्लीट झालंय. 2 षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि हळूहळू आपण जर पाहिलं तर सूर्यदर्शन देखील आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. समोरच्या दिशेला जर पाहिलं तर त्या ठिकाणी सूर्याचं आगमन होताना आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. परंतु आज ही स्पर्धा जर पाहिली तर अगदी कालच्या दिवसामध्ये चालू झालेली स्पर्धा अगदी दुसऱ्या दिवशी सकाळी संपत नाही आहे. परंतु आज संडे आहे, रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे. आज खरं तर सकाळी रात्री मॅच पाहणारे प्रेक्षक वर्ग आज सकाळी पुन्हा एकदा या यूट्यूब वाहिनीवरती ही मॅच नक्कीच पाहत असतील. इथे मात्र पहा चांगला चेंडू आहे, पायांवरती जाऊन आदळला आणि डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. चांगली फलंदाजी या ठिकाणी नितीन वांगडेच्या माध्यमातून पाहायला मिळते. आज सकाळच्या सत्रामध्ये देखील आपण पाहिलं तर चांगला फटका आहे. चेंडू मात्र जमिनीला इथे मात्र आपण पाहिलं तर अगदी आकाशाला गवस निघालत चेंडू मात्र जाईल आउट ऑफ द पार, सीमारेषे पार. इथे मात्र नितीन वांगडेच्या बॅट मधून आणखीन एक मोठा धमाका
लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या वरतून सरळ सीमारेषे पार. षटकार 6 धावा. चेंडू थोडासा खाली राहिलाय तिथे मात्र आपण पाहिलं तर आता डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहिलं तर उदयच्या खांद्यावरती हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी दिलंय. अजूनही चेंडू बॅलन्स आहेत या षटकामधले 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये अजून एक मोठा धमाका. वा भाई वा. नितीन 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 वांगडे ब्रँडेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय आणि नितीन वांगडेच्या बॅट मधून आणखीन एक जबरदस्त लांब आणि स्ट्रॉंग षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावरती 38 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत सांगतात की खराब चेंडूची दिशा आहे. लाईन आणि लेन कुठेतरी भरकटताना पाहायला मिळतोय. 2 षटकार आल्यानंतर हे अपेक्षित होतं. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू टाकायचा होता परंतु तिथे मात्र अतिरिक्त धाव खर्च करत असताना उदय आपल्याला सध्याला पाहायला मिळतोय. अजून एक चांगला फटका आहे नितीन वांगडेच्या बॅट मधून. अजून एक मोठा धमाका. मेगा फायनल मध्ये नितीन वांगडे आता थांबायला तयार नाहीये. एक डोकेदुखी होती. पहिल्या चेंडूवरती जेल सोडला आणि आता मात्र त्याचा उपद्रव मात्र 6 आणि 6 धावांमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. संघाचा धावफलक झपाट्याने पुढे जात असताना संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 45 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एक चांगला फटका आहे तिथे मात्र नो मॅच लँड मध्ये पडल्यानंतर चेंडू मात्र जाईल सीमारेषेकडे आणि तिथे पंच सांगतायत की अजून एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3 षटकांचा नो बॉल. पंचांचा कॉल आहे नो बॉल. दुष्काळात 13वा महिना. अजून एक चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि 44 धावांवरती हा खेळाडू खेळतोय. मेगा फायनल मध्ये एक षटकार ठोकून आपला अर्धशतक साजरा करेल का? जोरदार टाळ्या नितीन वांगडेसाठी. शेवटचा बॉल या स्पर्धेतील पहिला अर्धशतक साजरा करेल का? हा शेवटचा बॉल उदयाचा नितीन वांगडेसाठी पाहूया. आणि या शेवटच्या बॉल वरती नितीन नितीन आणि नितीन नितीनचं पहिलं अर्धशतक सनराइज चषक 2026 मध्ये आपण पाहतोय. पहिल्या नाईट स्पर्धेमध्ये या पठ्ठ्यानं सांगितलंय सेमीफायनल असू द्या फायनल असू द्या माझाच दरारा असेल आणि इथे मात्र मेगा फायनल मध्ये तब्बल 50 धावा कुठल्या गेल्यात. त्याच्यामध्ये तब्बल 6 षटकार आणि 3 चौकाराच्या साह्याने नितीन वांगडेच्या बॅट मधून तब्बल 50 धावा कुठल्या गेल्यात. नितीन शेठ पोपळकर साहेब यांच्याकडून नितीन वांगडे यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. त्यांचं देखील आपण मनापासून सरसे स्वागत करूयात. थँक्यू सो मच. आणि आता काही सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. फिल्डिंग लावून घ्या नित्रळ टीम. फिल्डिंग लावून घ्या. आता सूर्य देखील उगवताना पाहायला मिळतोय. तत्पूर्वी आपण काही सन्मान करत आहोत. थोडासा ब्रेक मिळालेला आहे आपण आणि आदरणीय श्री संदेश दादा पोपळकर साहेब यांचा आपण शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. अरविंद दादा पोपळकर साहेब यांचे शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. चला श्री क्षेत्र नित्रळ आपण लगोलग क्षेत्ररक्षण सजावून घ्या. वेळ जास्तीचा घेऊ नका. त्याचबरोबर आदरणीय श्री विठ्ठलदादा गोगावले साहेब यांचाही शुभ सन्मान आपण करणार आहोत. मायने विणलेली उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देवून साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. त्याचबरोबर विठ्ठलदादा गोगावले साहेब यांचाही शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन.
त्याचबरोबर निलेश दादा पोपळकर साहेब यांचाही शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. निलेश दादा पोपळकर आपण या आपला शुभ सन्मान आम्ही करत आहोत. श्रीकांत दादा पोपळकर साहेब आपण या आपलाही शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. श्रीकांत दादा पोपळकर साहेब आपलाही शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. शैलेश मोहिते साहेब आपण या आपलाही शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा. पाटेकर टीम वेळ जास्तीचा घेऊ नका. श्रीकांत भिंताडे आणि शैलेश दादा आपण या आपलाही शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. श्रीकांत दादा भिंताडे साहेब यांचाही शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. या स्पर्धेच्या दरम्यान त्यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे. थँक्यू सो मच. आता पुन्हा एकदा दुसऱ्या डावाला होती सुरुवात. मेगा फायनलची मॅच आहे. पहिल्या डावामध्ये नितीन वांगडे हिरो यांचा धूमधडाका पाहायला मिळालाय, परंतु आता दुसऱ्या डावामध्ये कुमार शेलार आणि मयुरेश शेलार कशा प्रकारे बॅटिंग करेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा ऐकूया निवृत्ती शिंदे सरांचा आवाज. हॅलो. 56 धावा झाल्यात आणि 57 धावांचं टार्गेट घेऊन मयुरेश आणि कुमार शिलार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू टाकत असताना या ठिकाणी आपण पाहतोय पहिला चेंडूला इथे मात्र फटकावलाय. चेंडू मात्र वन बाउंड सीमारेषे पार. मिळतील धावा. कुमार शिलारच्या बॅट मधून इथे मात्र चौकार पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली झाली आहे आणि इथे मात्र हळूहळू आता आपण पाहिलं तर प्रकाश झोतातील ही स्पर्धा हळूहळू उजेड येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर या सकाळच्या सत्रामध्ये आता खऱ्या अर्थानं या मॅचला अगदी नक्कीच पाहायला मिळेल. तिथे मात्र आपण पाहतोय फटका चांगला आहे. तिथे अजून एक मोठा फटका कुमार शेलारच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा लगातारचा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर ही स्पर्धा अगदी अंधारामध्ये संपायला पाहिजे होती. खरं तर आज रविवार आहे, सकाळचा दिवस आहे आणि सकाळ म्हटलं की अगदी आता सूर्यदर्शन आपल्याला थोड्याच वेळात होताना पाहायला मिळेल. खरं तर ही मॅच मेगा फायनलची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. सनराईज चषक 2026 ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळते. 57 धावांचं टार्गेट आहे. कुमार शेलार इथे मात्र झेलची संधी आहे. झेल मात्र टिपला जाईल आणि कुमार शेलारचा खेळ मात्र या ठिकाणी संपला जातोय. फलंदाज OUT आउट. 2 चौकार आल्यानंतर इथे मात्र नितीन वांगडे मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण चांगलं आणि गोलंदाजी देखील चांगली आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर नितीन वांगडेचं वादळ घोंगावलं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर त्याच्या बॅट मधून तब्बल 50 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि इथे मात्र नितीन वांगडे सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅक वरती सध्याच्या घडीला बॉलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पहा स्लोअर चेंडू आहे, गतीमध्ये परिवर्तन मिश्रण केलंय आणि डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अख्खो टप्प्याचा चेंडू आहे. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. ते मात्र आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आणि एक अवांतर धाव खर्च होत असताना पाहायला मिळते. संघाचा धावफलक 9 या अंकावरती जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहिलं. सनराईज चषक 2026 पोपळकरवाडी टीमच्या माध्यमातून हे नाईटचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. इथे मात्र यॉर्कर चेंडू आहे, भन्नाट वेगाने टाकलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. तिथे मात्र एक सिंगल धाव धावफलकावरती मयुरेश आणि त्यांचे साथीदार समीर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे मात्र आता पहिलं षटक टाकत असताना गोलंदाजी चांगली टाकत असताना
सध्याच्या घडीला आपण पाहतोय 10 धावा खर्च करताना नितीन वांगडे आपल्याला पाहायला मिळतोय. मोठी धावसंख्या आहे. या मोठी धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल ना तर तुम्हाला पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 20 ते 25 धावा येणं कुठेतरी अपेक्षित होतं. चांगला फटका आहे मयुरेशचा. त्या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव त्या ठिकाणी पाहायला मिळेल. षटक क्रमांक आपण पाहिलं तर या ठिकाणी पहिलं षटक कंप्लीट झाले. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 11 धावा. धावफलकावरती टीम पाटेकर टीम सध्याच्या घडीला आपण पाहतोय. आता इथून पुढे 12 चेंडू आणि 46 धावांची गरज असेल ती टीम पाटेकर टीमला या ठिकाणी आतापर्यंत या पूर्ण अगदी नाईट स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 77 चौकार आणि 78 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. ही माहिती आम्हाला आज या ठिकाणी ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला देण्यात आली आहे. खूप चांगलं लाईव्ह प्रेक्षक पण आपल्याला ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवलं जाते. गोलंदाजी ट्रॅकवरती पाहिलं तर विशालला आपण या ठिकाणी पाहतोय. कटर चेंडू आहे आणि इथे मात्र आपण पाहिलं तर मयुरेशला समजलं नाहीये. चेंडू मात्र डॉट स्वरूपात पाहायला मिळतोय आणि एक डॉट चेंडू या ठिकाणी आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. इथे मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आहे. फसवलाय परंतु तिथे मात्र आपण पाहतोय नितीन वांगडे थोडासा फसलाय आणि चेंडू मात्र वन बाउंस सीमारेषे पार जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. सफल झाला होता. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता जरूर परंतु तिथे मात्र फलंदाज देखील थोडासा का होईना बीट झाला होता. परंतु फटका अगदी सुपर हिट पाहायला मिळाला. मयुरेशच्या बॅट मधून चौकार आपण पाहतोय. अजून एक पुढे येऊन मारलेला प्रयत्न आहे. इथे मात्र एका हातामध्ये झेल टिपल्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि नितीन वांगडे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण चांगलं करत असताना हाताला चटका दिलाय आणि चेंडू मात्र सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी मयुरेशच्या बॅट मधून आपल्याला षटकार पाहायला मिळतोय. संघाचा धावफलक जाऊन पोहोचले तब्बल. आणखीन एक चांगला फटका पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न केला जाईल का परंतु तिथे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण करत असताना धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावा झाल्यात तर इथून पुढे आता 24 धावा. 8 चेंडूंच्या पाठीमागे 33 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 8 चेंडू 33 धावा. अजून एक चांगला फटका आहे. तिथे मात्र आपण पाहिलं तर मयुरेशच्या बॅट मधून खणखणीत थंदणीत षटकार. 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता 7 चेंडू आणि 27 धावा. 7 चेंडू 27 धावा करायच्यात. या षटकातील हा शेवटचा चेंडू निर्णायक असेल. या षटकातल्या शेवटच्या चेंडूवरती जर षटकार आला तर समीकरण 6 चेंडू आणि 21 राहील. परंतु मयुरेश देखील थांबायला तयार नाहीये. मयुरेश देखील चांगली फलंदाजी करतोय सध्याच्या घडीला. मयुरेशच्या बॅट मधून धावा देखील येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 चौकार 2 षटकाराच्या साह्याने मयुरेश देखील सध्या धावफलक पुढे घेऊन जात असताना मयुरेशला आपण पाहतोय. 19 या धावांवरती सध्याच्या घडीला मयुरेश खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल. अजून एक लोअर फुलटॉस चेंडू आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र इथून पुढे 6 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. टोटल धावा 31 आणि 26 धावा करायच्या आहेत 6 चेंडूमध्ये. शेवटचं षटक कोणाच्या खांद्यावरती असेल? शेवटचं षटक आपण जर पाहिलं तर जयवंत या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतील. परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मयुरेश हार मानायला तयार नाहीये. मयुरेशला इथे मात्र षटकारांची भाषा बोलावी लागेल. पहिला चेंडू आहे. इथे मात्र पाहिला तर एक सिंगल आले. दुसरीचा प्रयत्न जरूर केला जाईल आणि तिथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. परंतु एकाच प्लॅटफॉर्मवरती 2 गाड्या आणि तिथे मात्र आपण पाहिला तर फलंदाज इथे मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. मयुरेश शेलार बॅक टू पवेलियन डगआउटच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळतील.
रिप्ले मध्ये आपण पाहतोय इथे मात्र आपण पाहिलं नॉन स्ट्राईक वरून अगदी स्ट्राईक वरती जाण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर फलंदाज OUT आउट माघारी जाताना आपल्याला मयुरेश शेलार माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश दाखल झालाय समीरच्या साथीला. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत या सुवर्ण ट्रॉफीवरती आपलं नाव कोरण्यासाठी असणारी ही मॅच मेगा फायनलची मॅच सध्याच्या घडीला आपण पाहतोय. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. शेवटचे अजूनही 4 चेंडू बॅलन्स आहेत. या 4 चेंडूंच्या पाठीमागे धावा करायच्या त्या 25 धावा. म्हणजे इथे मात्र आता षटकार आणि षटकारच ठोकावे लागतील. 4 षटकार आणि त्याच्यामध्ये एखादा खराब बॉल इथे पाहायला मिळेल का? इथे मात्र पहा अजून एक डॉट चेंडू. इथे मात्र आपण पाहिला तर जयवंत चांगली गोलंदाजी करता आपल्याला पाहायला मिळतोय. सामना मात्र एकतर्फी इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जी मोठी धावसंख्या चेस करत असताना कुठेतरी बॅकफुटला गेलाय आणि फलंदाज इथे मात्र आपण पाहिलं तर कुमार बाद झाला. त्याच्यानंतर आपण पाहिलं मयुरेश बाद झाला आणि आता मात्र सामना इथे मात्र आपण पाहिलं तर टीम नित्रळ टीम सध्याच्या घडीला आपण पाहतोय या सनराईज चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपलं सुवर्ण अक्षरामध्ये या ट्रॉफीवरती नाव कोरण्यासाठी सज्ज झालाय. अकोट टप्प्याचा चेंडू फटका चांगला आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. कॅच पकडली जाते. झेल टिपला जातोय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक आपण 3 पाहतोय. 3ऱ्या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या शेवटच्या बॉलमध्ये आता मात्र या ठिकाणी शिक्कामोर्तब केलाय आणि या मेगा फायनल मध्ये आपला सुवर्ण अक्षरामध्ये ट्रॉफीवरती नाव कोरण्यासाठी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर टीम नित्रळ संघ सध्याच्या घडीला आपण या मेगा फायनल मध्ये आपलं वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल शेवटचा बॉल आहे. झेलची संधी आहे. ते मात्र झेल टिपला जाईल आणि ते मात्र अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन टीम नित्र टीम या मेगा फायनल मध्ये विजय झाले आणि सनराईज चषक 2026 चा मानकरी अर्थातच या 16 टीम मधून ठरतोय नित्र टीम. कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन टीम नित्र टीम आणि सेकंड क्रमांकाचं प्राइज या ठिकाणी आपण नक्कीच फटकावताना टीम पाटेकर टीम या ठिकाणी संघ पाहायला मिळतील. तर हॅलो तृतीय क्रमांकाचं देखील हॅलो 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 तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी टीम साईड टीम आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक टीम कुरुळ टीम या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर चारही टीम आपण व्यासपीठाच्या समोर या. लगेच आपण या ठिकाणी पुढील कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी आयोजक कमिटी आपण देखील व्यासपीठावरती या. विनायक दादा पोपळकर साहेब आपण कुठे असाल तर समालोचन कक्षामध्ये या. मयूर दादा पोपळकर साहेब आपणास देखील विनंती आपण देखील व्यासपीठावरती यावं.